हरी म्हणजे घाईघाईनं कसं करायचं, गडबड करताना सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. सगळं घाईघाई करायला लागली. नंतर वरी चिंता केली प्रमाणाच्या बाहेर तर हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि शेवटी करी म्हणजे काय, आमटी म्हणजे तांबडा पांढरा मसालायुक्त असं काय, असं जेवण ते भरपूर तळलेलं तेलकट आमकं चमकं असलं. तांबडा पांढरा तांबडा पांढरा तांबडा पांढरा काय जे असेल ते प्रमाणात करायला हरकत नाही, प्रमाणात. पण मजा वाटते, चैन करायची म्हणून वाटेल तसं काय वाटेल खायचं. 3 सूत्र मी आयुष्यभर पाळली. हरी वरी करी. हा. नमस्कार, रिअल हिरोज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील काळमा बेलेवाडी या छोट्या खेड्यातील एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांनी आपलं अर्ध आयुष्य शिक्षणासाठी आणि सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी म्हणजे पाणी प्रश्नासाठी चळवळीच्या माध्यमातून घालवलं. अशा आनंदराव दादा पाटील यांच्या भेटीसाठी आलो. त्यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार दादा, हा पथदर्शक चिकोत्रा प्रकल्प पाईपलाईन पाणी आणून ठिबक पद्धतीने द्यायचं, पाण्याचा गैरवापर टाळायचा, हे नेमकं काय आहे थोडस सांगा समजावून. नाही, याच्यामुळं आता चिकोत्रा खोरं हे दुष्काळी असं होतं. फक्त खरीपातलं काही पीक यायचं आणि लोकांचे जे चरितार्थ तो त्या पूर्णपणे चालत नव्हता. त्यामुळे प्रत्येक घरातनं माणूस मुंबईला एक जायला लागायचा गिरणीमध्ये काम करण्यासाठी. आणि अशा रीतीनं बाहेरच्या ह्याच्यावरती मग काही उरलेले इचलकरंजीला जायचे हातमागाच्या कामावरती काम करण्यासाठी. नंतर काही लोक आपल्या निपाणीला तंबाखूच्या वखारीत काम करायला होते. असं चरितार्थ चालत होते ह्या खोऱ्याचे. आणि हे पावसाळा संपला थोड्या दिवसात सगळं पांढरं सफेद होऊन जायचं खोरं. आणि बाकीच्या ह्याच्यात ऊस असायचा आणि इथं मात्र ऊस बीस काय पत्ता नाही, अशी ती अवस्था होती. आणि मग ते स्वरूप पालटण्यासाठी ते ह्याची मागणी होती, कशी धरणाची. झुलपेवाडी चिमणे असं जे धरण झालं, त्या धरणाची मागणी होती. आणि तिथं प्रचंड विरोध हे मी मगाशी सांगितलं. असं त्यात ते लढाई बराच काळ चालली होती. आणि त्याच्यामध्ये स्वेच्छा पुनर्वसन करण्याचं आम्ही जर हे केलं नसतं तर ते तिढा सुटलाच नसता. त्यामुळं त्या पद्धतीनं पुढे जाऊन पूर्ण केलेलं धरण हे मला वाटतं महाराष्ट्रात देशात पहिलं. पाईपलाईन पाणी आणायचं काय थोडस समजावून सांगा. तर आता आमच्या अगोदर लक्षात आलं म्हणजे जे काय पद्धत होती ती धरणं बांधायची. धरणामध्ये 2 धरणं बांधायची होती. एक दिंडेवाडी बारवे छोटं धरण त्या मानानं, आणि हे 1.5 TMCचं 1.52 या TMCचं धरण ते आता 100% भरलं. तर ही 2 धरणं ही म्हणजे खात्याच्या अंडर येणारी आणि जलसंधारण विभागाच्या अंडर येणारी असे जवळजवळ 17-18 तलाव आहेत. तर ते जे तलाव आहेत त्यापैकी फक्त एकच अपुरा आहे, बाकी सगळी पूर्ण झालेली आहे. आणि त्या तलावातलं पाणी नदीत किंवा ओढ्यात सोडायचं असे कारण त्या लोकांनी ह्याच्यावरनं उचलून घ्यायचं, इंजिन बसवून किंवा
इलेक्ट्रिक मोटर बसून वगैरे वगैरे ही अशी संकल्पना होती. अर्थात मागणी करताना आम्ही 2000 सालीपासून मागणी करत होतो की आम्हाला हे पाणी वापर संस्था करून आम्हाला गावच्या ताब्यात ती सगळी पाण्याची सिस्टीम देऊन करायचं आहे. पण ते वैयक्तिक पाणी पुरवणी देण्यावरती पाणी पूजनाला आलेले मंत्री आपले अजित पवार यांनी याला कापसीला जाहीर केलं की कोणाला परमिशन पाहिजे असेल त्यांनी पाणी परवाने मागावे, सगळ्यांना पाणी परवाने देतो. त्याच्यामुळे त्यावेळेला ते आमची जी गावचं पाणी एकत्रित उचलायचं वगैरे ती बारगळली योजना. त्यानंतर मग हे आता दुसरं म्हणजे मग ठिबकनं पाणी द्यायचं. म्हणजे तिथे 36 गावांना 940 हेक्टरला पाणी देण्यापेक्षा 52 गावांना ठिबकच्या पद्धतीनं हे पाणी द्यायचं. आणि जमीन तेवढी जमीन 16,000 हेक्टर भिजणार अशी आमची कल्पना असं मांडणी होती. हे करण्यामध्ये लेले साहेब वगैरे लेले सोपेकॉमचे आरके पाटील, साने, लेले हा ग्रुप हा आमच्याबरोबर अनेक वर्ष काम करत. त्यांनीच तयार केली पहिले 2000 साली जे काही आम्ही सादर केलं आमची मागणी, तर ती त्यांनी सगळं ते त्याचं प्लॅनिंग आणखीन सगळं वर्डिंग केलेलं होतं. आणि पुढं ते त्याच्यासाठी 14 वर्ष झळगडल्यानंतर पुढं काय आलं त्या ह्याच्यामध्ये आपल्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये पाईप्ड इरिगेशन नेटवर्क हा मुद्दा आला. आणि पाणी हे नदीत ओढ्यात सोडायचंच नाही, म्हणजे धरणातलं पाणी बाहेर पडणार ते पाईपमध्येच घ्यायचं अशा पद्धतीनं एक नेटवर्क. आणि ही सगळ्या पाईप एकमेकाला जोडायच्या. कारण काय तर कुठलंही पाणी कुठं कमी पडेल ते कुठंही देता आलं पाहिजे अशा कल्पनाने ते अशी त्याची कल्पना आहे सेंट्रल. आणि त्या पद्धतीनं मग सगळ्या गावांना सगळ्या जमिनीला थेट म्हणजे पाणी नदीच्या आपल्या बंधाऱ्याच्या मागचं पाणी निघालं थेट शेतात की शेतात म्हणजे त्या पिकाच्या मुळाशी अशा प्रकारची रचना त्याची आहे. त्या पाण्याची काटकसर प्रचंड असल्यामुळं हे जेवढ्या पाण्यावरती इथं दुष्काळ निर्माण होता तेवढ्या पाण्यावरती संपूर्ण हे क्षेत्र भिजू शकतं. हे इकडं दुष्काळ क्षेत्र का तर सह्याद्रीला आडवा असा पॅरलल सह्याद्री असा आणि आमचा भुदरगडचा डोंगर असा. भुदरगडच्या किल्ल्याचा डोंगराच्या एका बाजूनं ते तो तिकडचा फाटा दिंडेवडी बारवेचा फाटा आणि इकडच्या बाजूनं आपला जलपेवाडी वगैरे धरणाचा फाटा असे 2 फाटे निघाले. आणि ढग दोन्ही बाजूनं जायचे आणि वर पोचलेच तर ते साधारणतः 2500 मिलीमीटर पाणी उगमाला पडायचं. त्यामुळं ते पाणी फार कमी पडत होतं. आणि त्यामुळं हे सगळं पुढचं सगळं व्याप करायला लागला. किंवा आता समन्यायीमध्ये गरीब आणि श्रीमंत असे शेतकरी काय भाग नाही, समान पाणी. गरीब श्रीमंत संबंध नाही. हा प्रश्न असा की जे शेतामध्ये राबून शेती पिकवतात ते खरे शेतकरी. मग ते जमिनीचे मालक असोत किंवा नसोत ही व्याख्या स्वामीनाथन यांनी केलेली आहे. आता त्यांना मला वाटतं
राष्ट्रीय मोठे मिळालेलं आहे. अं, भारतरत्न स्वामीनाथन यांचं हे आणि त्या मार्गदर्शन स्वामीनाथनचं भारत सरकारनं मान्य केलेलं आहे. तर या पद्धतीनं शेतीत राबवून पिकवतात आणि स्वतःचा चरितार्थ त्याच्यावरती चालतात. तो शेतकरी भले तो काय त्यांना राबलंच पाहिजे असं नाही. प्लॅनिंग करून सगळं करून व्यवस्थापन करून मॅनेजमेंट करून जरी शेती पिकवलं आणि दुसरं त्याला चर्चाचं साधन नसलं तो शेतकरी. आपण आता दुसरं काही साधन असेल तर मग त्याला माणसे अर्धा एकर मिळणार नाही. म्हणजे सगळ्या कुटुंबातल्या किती माणसं मग त्यातल्या म्हणजे माणसे अर्धा एकर या प्रमाणात आम्हाला काय होतं तर सगळ्या लोकसंख्येला पुरेल एवढं पाणी आहे. माणसे अर्धा एकर प्रमाण म्हणजे कुटुंबाला 2.5 एकर. 5 माणसाचं कुटुंब असेल तर 10 माणसाचं असलं तर 5 एकर पाणी. या पाण्यावरती हक्क हा त्यावरती. आणि हे कुठून ठरलं तर हे आपल्या विलासराव साळुंखेंनी हे तत्व प्रस्थापित केलेलं आहे, माणसे अर्धा एकर पाणी. आणि त्यानंतर हे देत असताना आपल्याकडे थोडं अधिक पाणी आहे तर ते पाणी कुणाला द्यायचं याच्या संबंधी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. त्यांच्याकडे काय तिथं काय होतं म्हणजे त्या पुरंदर तालुक्यात करा नदीच्या खोऱ्यामध्ये तर म्हणजे जे ह्या योजनेत सामील होतील तेवढ्यांना पाणी म्हणजे त्यांनी त्यातले कर्ज सगळं स्वीकारायचं. असं मोठं कष्टाचं पण असे 50 एक संस्था त्यांनी उभ्या केल्या गिरल्या गावामध्ये. पण त्याच्यात आम्ही सगळ्याच लोकांना सामील करून घ्यायचं हा आमचा पर्याय आहे. आणि सगळ्या लोकांना करत असताना आम्हाला असं दिसतंय की साधारणतः आमच्या लोकसंख्येला 1 लाखाभराच्या झाली असेल तर लाखाभराच्या लोकसंख्येला जे हे लागतं क्षेत्र तेवढं क्षेत्र म्हणजे माणसे अर्धा एकर प्रमाणे 50,000 एकरावर पाणी आमच्याकडचं ते पुरू शकतं आहे. आणि तेवढं पाणी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच आहे आमच्याकडं पाणी. तर ते पाणी जादा असलेलं जे पाणी आहे ते मग गावातल्या सगळ्यांना म्हणजे ज्यांना कोरडवाहू खंडानं जमीन घ्यावी लागते. जमीन नाही पण शेतात राबूनच जगतोय. मग ते भले मजुरी करून किंवा हे करून काय करून खंडानं शेती करून तर त्या लोकांना कोरडवाहू खंडानं जमीन मिळवून द्यायची आणि त्याला पाणी 1 अर्धा एकर जास्त द्यायचं कारण त्याला तो खंड द्यायला पाहिजे. तर त्याचं बरोबर चालेल. त्यानंतर गावात कोणी कर्जदार आहे स्कीमचं कर्ज राहिलंय आणि त्याला हप्ता भरायला लागतोय त्याला अर्धा एकर किंवा काय असेल ते. आणि नंतर चांगलं घर बांधलंय त्याचं कर्ज काढलेलं आहे तरी त्याला आणि त्याचा प्रश्न येणार आहे शेती होती तर त्याला सुद्धा काहीतरी सवलत द्यायची. म्हणजे आम्हाला सगळीच घरं चांगली बांधायची आहे ना. बघा समन्यायी पाणी वाटपातून समाज परिवर्तन आणि दारिद्र्य निर्मूलनाचा मार्ग यात समन्यायी दारिद्र्य निर्मूलन बेकारी निर्मूलन आणि प्रत्येकाला आर्थिक न्याय हे घटनेचं तत्व आम्ही अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे. आणि कुठलाही पक्ष कुठलाही आमदार मंत्री मी सर्व लोकांना शपथ घेतली घटनेची म्हणजे ते शपथ घेतली म्हणजे मी सगळ्यांना आर्थिक न्याय द्यायला बांधलेला आहे आणि मी ते इतक्या वर्षात देतो असं काही कोण म्हणत नाही. शब्दसुद्धा काढत नाहीत कारण काय ते करणं शक्य आहे असं वाटतंय. असं म्हणून ते शक्य कसं आहे
हे मी करून दाखवणार. हे प्रोजेक्ट नाही मॉडेल त्याच्यासाठी देणार आहे. मी 3 मध्ये जाऊन पाहून आलो ना त्यासाठी. आणि 3 मध्ये त्यांनी कसं दारिद्र्य नष्ट केलं किंवा त्यांनी शेतीचं काय केलं कसं केलं हे सगळं मी बघून आलेलं आहे. किती देशांचा प्रवास झाला? आता अराउंड द वर्ल्ड माझ्या 3 फेऱ्या झाल्या, कारण मुलगा याच्यातच आहे ना कॅनडा. कॅनडामध्ये. म्हणजे पहिली फेरी झाली तर अराउंड द वर्ल्डच तिकीट काढलं होतं, म्हणजे आम्ही दोघांचं. आणि दोघांच्याही 3 फेऱ्या झाल्या. तर त्या असं ते अनेक देशांना भेटी मारल्या वगैरे असं. आणि तो दौरा म्हणजे शिक्षण आणि हे पाणी वाटप अशा पद्धतीनं तुमचं हो नाही, पाणी वाटून शिक्षणावरती जास्त जरा भर होता. आणि नंतर मग पाण्याचं कसं काय करतात हे थोडंसं बघितलं होतं. नाही पण त्या देशामध्ये बघण्यासारखं पाण्याचा नियोजनाचा नव्हतं. पाण्याचं नियोजन मला बघायला मिळाले तिथं, नाही असं नाही. पण त्याच्यातून म्हणजे आपल्याला घेण्यासारखं असं मला कुठलं काय आढळलं नाही. मग उदाहरणार्थ ते कोलोराडो नदी जी आहे, कोलोराडो व्हॅली, तिथनं जे पाणी बाहेर पडतं, तिथनं मोठं धरण आहे, त्याचं ते कसं केलं आणि पुढं लोकांना ते पुढं बसलेली शहरं त्या शहरामध्ये जाऊन बघितलं. तर ते पाणी लोकांना मिळावं अशा पद्धतीनं त्याने केलं आहे. पण ते काही तिथं असं नाही आहे म्हणजे समन्यायी अमकं तमकं काय नाही. ज्याला करायचं तुम्ही त्यांना ते 100-200 एकर 500 एकर असं एवढ्या मोठ्या त्यांच्या शेतीचं क्षेत्र असतं एका शेतकऱ्याचं. आम्ही एका शेतकऱ्याची शेती बघायला गेलो, त्याला म्हटलं मग तुम्ही हे सगळं चांगलं जनावरं पाळलेत, दूध तुम्ही मोठं काढताय, त्यानंतर हे एवढी 200 एकर शेती तुमच्याकडं आहे, त्यानंतर ते सगळं प्रकारचे अवजार तुमच्याकडे आहेत. मग तुम्ही एकटे करता का दोघं हे करता, नवरा बायको काम करता का काय? तेच बायकोला काम कुठं आहे, माझ्याकडे तर फक्त 200 एकरच शेती आहे आणि त्यामुळे तिला काहीच काम नाही. त्यामुळं ती शिक्षिका म्हणून काम करते तिच्याकडं आणि मी एकटा सांभाळतो. आता काय मला लागत नाही मदत. असं मग ते मोठं काम असलं तसं मुलं वगैरे येणारी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असं काही काम करून घ्यायला लागतं वगैरे असं तो सांगत होता. त्याला हे म्हणजे अमेरिकेमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्या म्हणजे अमेरिका खंडामध्ये जी सिटी मी बघितली तर तिथं काही हे छोट्या प्रमाणात असं काही नव्हतं, मोठ्या प्रमाणातली सिटी. मग त्यातलं आपण काय घेणार कसं, ते काय घेण्यासारखं नव्हतं, म्हणजे आपण त्याची कॉपी करू शकत नाही. तर त्यामुळं हे विलासरावांचे प्रयोग, विलासराव साळुंखेचे प्रयोग हे मला जास्त मार्गदर्शक वाटले. आणि मी अगदी त्यांचं बोट धरून चालतोय, मी ते मला खांद्यावर घेतात असं माझी भावना असायची. आणि खांद्यावर घेतल्यामुळं ते बघतात त्याच्या पुढचं थोडं दिसतंय, तसं मला थोडंसं दिसायला लागलं असं मला वाटतंय. मी त्यांच्या ज्या कल्पना त्याचा थोडी दुरुस्ती केलेली आहे. आणि तिथं कसं होतं, विलासराव जर माझ्याबरोबर असते तर ते सरळ मुख्यमंत्र्याकडं गेले तर ते आधीच असं कळलं की इतर मंत्री आणि बैठक चालायचे तरी मुख्यमंत्री त्यांना आत बोलवायचा आणि सगळ्यांना थांबायला सांगायचा आणि आमची बरोबर चर्चा. असं इतकं वजन त्या माणसाचं होतं सरकारमध्ये. पण ते अचानक गेले 3 सालीच. म्हणजे मला पुढचं मग 4ला मनाचं उपोषण काढायला वगैरे वगैरे असं ते सुरू झालं. तुमच्या आयुष्यातला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून हा आहे चिकोत्रा. हा मला लक्षात आलं, कारण योगायोगानं ते झालं तसं. कसं आहे म्हणजे मला ग्रामीण भागाबद्दल आपुलकी होती किंवा मला संपत्ती मिळण्याचा ध्यास नव्हता हे लक्षात माझ्या स्वभावामध्ये निर्माण कसं झालं. लहानपणापासून ज्या घटना घडल्या माझ्या जीवनात घडल्या आणि जे मला मार्गदर्शन मिळत गेलं त्या सगळ्या मार्गदर्शन म्हणजे बेलेवाडीतले वडिलांचे संस्कार असोत, नाही तर तिकडं गडिंग्लजमध्ये शाळेतले
संस्कार, त्यानंतर त्या राष्ट्रसेवाचा निमित्तानं झालेले संस्कार, माझं वाचन वगैरे त्या सगळ्यातून झालेलं. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये पुन्हा त्या काळात सगळ्या घटना घडत होत्या. 42च्या चळवळीचे सगळे हे आमच्या मनावरती सगळे होते आणि आम्ही त्यासाठी आम्ही मोर्चे काढत होतो. पण आम्हाला कुठं गोळीबार झाला नाही किंवा काही झालं नाही. पोलिसांनी अडवलं नाही. संस्थान होतं. हां, संस्थाच असल्यामुळे काहीच नाही. तिकडं तो याला नंदुरबारला कोणतं काय मुलगा त्याचं नाव, तर त्याला ठार मारला. तो ह्याचा ब्रिटिश झेंडा उतरून तिरंगी झेंडा उभा करतो म्हटल्यानंतर. तसं इथं काय तसं घटना घडणंच शक्य नव्हतं. कारण संस्थांच्या विरोधात आम्ही केलं तर काय वेळा झालं असतं. मग हा ड्रेस आणि गांधी टोपी ह्याचं काय हे? गांधी टोपी मी शाळेत असताना घालत होतो. शाळेत असताना मला गांधी टोपी घालायला मी सुरुवात केली. एक फोटो माझा आहे बघा. कॉलेजमध्ये होतो तरी सुद्धा मला ती गांधी टोपी. बाकीची 4-5 मुलं माझ्या सभोवती आहेत. मी सेंटरला आहे आणि 4-5 मुलं, कोण 2 उभे राहिले आहेत, कोण 2 ह्याच्यावर बसलेले आहेत. तर ती जी मुलं आहेत ती बाकीचे कोणीच टोपी नाही. मी मात्र, कारण मी तुम्हाला सांगितलं की इकडं लोक मला बापूजी म्हणत होते. म्हणजे गांधीजींना जसे बापूजी म्हणायचे तसं मलाही मुलं बापूजी म्हणायला लागले होते. कारण मी गांधींचे विचार सारखं मांडत होतो आणि त्यानं लोकांना, विद्यार्थ्यांचं, बाकीच्या मुलांचं प्रबोधन करत होतो. असं सगळं झालं, घडत आलं. गांधी टोपी झालं. आता दाढीचं कर्मवीर भाऊराव पाटलांचा आदर्श म्हणून दाढी राखली का आणखीन काय कारण? मला चांगला प्रश्न विचारला. 2004 साली मी उपोषणाला बसलो आणि त्यानंतर जी माझी दाढी राहिली ती मी दाढी काढलीच नाही. म्हटलं जोपर्यंत आपलं पूर्ण होत नाही तर मग काय दाढी ठेवायची. या प्रोजेक्ट साठी प्रतिज्ञा आहे. प्रोजेक्ट साठी. हा. पण आता प्रोजेक्ट पूर्ण झाला तर मी दाढी काढणार नाही. त्यावेळेला कदाचित मनात थोडस असेल. म्हणजे ते प्रोजेक्ट झाला 2 वर्षात की आपण दाढी काढायची. पण ते आता संपलं. दाढीचं संपलं आणि जरा मध्ये थोडे दिवस मी फक्त केस विंचरत होतो. तर ते नंतर आता टोपी वापरायला सुरुवात केली. दादा, शिक्षणाचा सगळा प्रवास, परत हे शेती, माती, शेतकरी, पाणी, आत्महत्या, दारिद्र्य निर्मूलन, हा सगळा प्रवास उत्तम झाला. आता पाठीमागं फिरून बघताना काय वाटते तुम्हाला या स्टेजला? नाही, ते मला संपत्ती मिळवायची असती तर मी भारतीय विद्यापीठात तसं मी हट्ट धरला असता. मीच संस्थापक नंबर 1 आणि पतंगराव संस्थापक नंबर 2 असं केलं असतं. पतंगरावने मी ह्याच्यासाठी डेव्हलप केलं. कशासाठी? तर संस्था मोठी झाली पाहिजे आणि त्याला पॉलिटिकल सपोर्ट असल्याशिवाय ते होत नाही. म्हणजे जमिनी मिळवणं, मान्यता मिळवणं, सरकारच्या परवानग्या, इंग्रजी हे काढायला, निर्णय कॉलेज सुरू करायला वगैरे, युनिव्हर्सिटी स्थापन करायला, हे सगळ्यामध्ये जे काही उपद्व्याप करायला लागतील तर ते करण्याचा मला मानस नव्हता. मी स्वतःची शेवट पण नोकरी सोडली. मी पेन्शन घेतो. म्हणजे मी आर्थिक बाबतीत भारतीय विद्यापीठात अवलंबून राहिलो नाही. मी काय केलं, स्वतःच्या पगारावरती जे काय मिळेल त्याच्यावरती मी माझी प्रगती केली. इकडे हे बांधकाम असो किंवा जमिनीमध्ये काय डेव्हलपमेंट केलं ते सगळं स्वतःच्या ह्याच्यावरती. मला भारतीय विद्यापीठातनं काही असं मानधन वगैरे असं सुरू नव्हतं. आता अलीकडे थोडंसं काय केलं, कारण मला हे सगळं तोट्यात चालायला लागलं आणि ते बांधण असून सुद्धा माझं डोकं म्हणजे क्रॅक होईल अशा पद्धतीची परिस्थिती सगळी आहे. ते सुटेल, प्रश्न सुटतो. मी सोडवणार तो का प्रश्न वेगळा आहे. त्या गुराच्या कारखान्यामध्ये प्रश्न निर्माण झाले. ते प्रश्न निर्माणाचं कारण काय तेही सांगितलं. एक तंत्रज्ञान. आयुष्याबद्दल अगदी समाधानी आहात? आयुष्याबद्दल मी पूर्ण समाधान आहे. दुर्दैवानं पुढं आता खरं
क्रांतिकारक आणि चमत्कार पुढे लवकर होईल असं मला वाटतंय. कारण ह्या आठवड्यालाच, येणाऱ्या आठवड्यात सुरू होईल. जर का मुश्रीफांनी हट्ट धरून हे मिळवलं, काय मिळवलं, मंजुरी. प्रशासकीय मान्यता 454 कोटी 71 लाखाला नव्हे, ते का 15-16चं. म्हणजे मोहन आता आज का गेला तर उद्या तो मुंबईला जाणार आणि 454 कोटीचं आताच्या दरानं काय होतंय हे करायचा, लावण्याचा प्रयत्न तो करणार आहे. कारण खात्याचा जो हे आहे, सेक्रेटरी आहे, तो त्याचा मित्र आहे. म्हणजे त्याचं 40-50 त्याच्या वेळच्या मित्रमंडळ आहे. वर्षातनं मित्रमंडळाचा कार्यक्रम कसा, वर्षातनं 2 मुक्काम एखाद्या ठिकाणी एक ठिकाण ठरवायचं. आदल्या दिवशी एक प्रवासात आणि पुन्हा संध्याकाळी मुक्काम, पूर्ण दिवस एकत्र सगळे. दुसऱ्या दिवशी जेवण करायचं परत. असे त्यांचे कार्यक्रम ठिकठिकाणी आणि सुप्रसिद्ध ठिकाणी जातात ते आणि काम करतात. आणि 40-50 जण एकमेकाचं काय प्रगती वगैरे असं ते आता सगळं. जाता एक प्रश्न, हा तुमच्या आरोग्याचं रहस्य काय? आज 98 वर्षात जाणार तुम्ही ऑक्टोबर मध्ये. हा तर ऑक्टोबर 1958ला मला हार्ट अटॅक आला होता. म्हणजे मी वाळव्याला मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतला, एक टर्म पूर्ण झाली की मला 1-2 दिवसातच हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक आल्यानंतर गावातले एक उपाध्याय नावाचे डॉक्टर होते. काय जुजबी ज्ञान असेल त्यांचा, पण काही प्रयोग चांगला औषधं होते द्यायचे वाळव्यातले. आणि त्यांनी छाती हे सांगितलं की ठोके मध्ये मध्ये चुकतात, जरा दुसरा पडला असं काही. हार्टवरती हार्ट अटॅक आलेला आहे. ते स्टेथोस्कोप लावून त्यांनी ते बघितलं आणि सांगितलं की यांना ताबडतोब मिरजेला ॲडमिट केलं पाहिजे. मग तिथं वाहन वगैरे काय नाही. मग आमचे शिपाई पळाले ह्याला इस्लामपूरला. तिथनं भाड्याची गाडी घेतली आणि 4 चाकी, आणि ती घेऊन आले आणि मला त्या मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये पोच केलं. तिथं एक 10-12 दिवस राहिलो. बरोबर सुट्टीच्या काळातच तो अर्धा असा प्रकार झाला. आणि त्याच काळात पुन्हा माझ्या मुलीचा जन्म झाला. आणि त्यानंतर माझी पत्नीला जेव्हा कळलं, तिथं ती किर्लोस्वाडीत माहेरी बाळणपणा गेली होती, हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित झालं होतं. आणि ती मुलीला घेऊन तिकडे मला भेटायला आली. मग तिला वाटलं आता काय जगतं का नाही कोण असतो. आणि अशा अवस्थेमध्ये मी होतो. आणि ट्रीटमेंट नंतर आणि त्याने डॉक्टर शेवटी जे 15 दिवसांनी मला हे दिलं, बरोबर सुट्टी संपायच्या आत मला हे मिळालं, डिस्चार्ज मिळाला. त्यावेळेला तो अँग्लो इंडियन डॉक्टर जो होता, तो त्या डॉक्टरनं मला सांगितलं, अवॉइड हरी वरी करी. हा मंत्र मला तो आयुष्यभर मी सांभाळला. आता काल रात्री सुद्धा मला चिंता प्रचंड, त्यामुळे तासन तास झोप नाही अशी परिस्थिती झाली. 2-3 तास झोप नाही. पण नंतर मी मन घट्ट केलं. म्हटलं हे जर मी चिंता करेन तर आज सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकेल. तर चिंता ही प्रमाणाच्या बाहेर करायची नाही. काळजी घ्यायची पण काळजी करायची नाही. कोणाचा घरातला, आता माझी पत्नी आजारी होती, आता काळजी करत बसून काय होणार होतं, काही औषधोपचाराचा प्रयत्न केला आणि ती हॉस्पिटलमध्येच वाढली. आणि मग काळजी न घेता काळजी करायची तर बरी मुळं हे होते. तर बरी माझ्या ओर आता चिंता करण्यासारखं माझ्याकडे भरपूर विषय आहेत, परंतु तेवढी प्रमाणाबाहेर चिंता करायची नाही. मग त्यामुळे विषय बदलायचा डोक्यातला. आणि हे आजचे कार्यक्रम जे आहेत गावात बैठकीला होतो, त्याचा विषय डोक्यात सुरू झाला. त्यामुळे मग तो विषय मागं पडला. त्याला म्हटलं हे 10 दिवस आहे त्या प्रश्न सोडवायला, ते 5 दिवस जे 2 त्याचे काय काय माहिती, त्यातले 5 दिवस इकडे जाणार त्याला.
मुंबईला जाणार आणि बाकीचे 5 दिवसात हे करायचं. कसं करायचं काय थोडंसं प्लॅनिंग केलं आणि तो विषय ढकलून टाकला. असं करता आलं तर हरी म्हणजे घाईघाईनं कसं करायचं, गडबड करताना सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. सगळं घाईघाई करायला लागली. नंतर वरी चिंता केली आणि प्रमाणाच्या बाहेर तर हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि शेवटी करी करी म्हणजे काय, आमटी म्हणजे तांबडा पांढरा मसालायुक्त असं काय असं जेवण ते भरपूर तळलेलं तेलकट आमकं चमकं असलं. तांबडा पांढरा हा? तांबडा पांढरा तांबडा पांढरा काय जे असेल ते प्रमाणात करायला हरकत नाही, प्रमाणात. पण मजा वाटते चैन करायची म्हणून वाटेल तसं काय वाटेल खायचं. 3 सूत्र 3 सूत्र मी आयुष्यभर पाळली. हरी वरी करी. हा मध्ये थोडं एकदा त्रास झाला होता, म्हणजे पुण्यात असताना. म्हणजे अकलूस आपलं वाळवं सोडल्यानंतर मी तिकडं पुण्याला गेलो त्यावेळेला म्हणजे वाळवं सोडलं, वाळव्यामध्ये हार्ट अटॅक. तिथं तरी 5 वर्ष पुढं 4.5 वर्ष पुढं काम केलं. त्यानंतर पुढं 12 वर्ष अकलूजच्या संस्थेत. आणि 12 वर्षानंतर जेव्हा तिकडे गेलो पुण्याला, त्यावेळेला मला थोडंसं छातीत हे व्हायला लागलं. मग तिथं थोडीसं पण माझा मी कंट्रोल म्हणजे थोडं ॲडमिट झालो होतो. पण काय घेतो 2 दिवस असं ते झालं. नंतर मग परत काय त्रास झालेला नाही. म्हणजे आयुष्यभर म्हणजे मी स्वतःला कंट्रोल केलं. सगळ्याच लोकांनी प्रत्येकाने जर ठरवलं तर 30व्या वर्षी आला. 30व्या वर्षी हार्ट अटॅक. हा 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 57 म्हणजे 28 साली जन्म. 57 नाही 58. 58 बरोबर 28 30 वर्ष 30व्या वर्षी हार्ट अटॅक आला. त्यावेळेपासून आज अखेर हे या पद्धतीनं मी काम करतात म्हणजे कदाचित मला झोप जास्त घ्यायला लागली तर उरलेल्या काळामध्ये मी काम करतो. अगदी सकाळी उठल्यापासून 12-1 वाजेपर्यंत काम करायचं, झोपायचं असं सुद्धा करतो. म्हणजे 2 तास दुपारी आणि कदाचित 8 तास रात्री असं सुद्धा काही वेळा करतं. आणि काही वेळा मग रात्र झोप लागत नाही असं काही होतं. मग तिथं त्यावेळेला फार काळजी घ्यायला लागते. तर थोडक्यात अशा रीतीने सांभाळलं. आणि मला हा प्रोजेक्ट पूर्ण केल्याशिवाय वर जावं असं वाटत नाही. हा त्यातला मुख्य भाग आहे. जायचंच नाही, जायचं नाही असं मी ठरवलंय. पण काय होतं ते काय शेवटी आपल्या हातात आहे का. दादा जवळजवळ 6 तासाची मुलाखत, तुमच्या आयुष्याचा पट. अजून 2 दिवस बसलं तरी तुमचं संपणार नाही. परंतु ते कुठेतरी याच्यात बसवायला पाहिजे, म्हणून आम्हाला इथंच थांबायला पाहिजे. तुमच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. 100व्या 110व्या वर्षाला सुद्धा आम्हाला तुम्हाला शुभेच्छा देण्याची संधी मिळावी एवढ्याच शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला मात्र हे पूर्ण झालं, हा विषय पूर्ण झाला 52 गावाचा की मला मी केव्हा वर जायला रिकामा. मग 110 वर्षापर्यंत पेंडिंग ठेवायला सांगतो. दादा मला एक 2 वाक्यात सांगा, साने गुरुजींची भेट झाली, त्यांच्या कुशीत गेला, तो किस्सा मला सांगा 2 मिनिटात. पंढरपूरला उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि त्याच्यात ते ह्याला गडीला आले होते. आणि त्यासाठी लोक जमावेत म्हणून गावोगाव मी फिरलो होतो. आणि त्याच्यामध्ये त्या लक्ष्मीच्या देवळात मध्ये जो ओट्यासारखा असा भाग आहे, त्यामध्ये मी स्वयंसेवक म्हणून बाकीच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर हाताला हात धरून असं माळ केली त्यांच्यासाठी. आणि ते असं ढकलले जात होते आणि अंगावर येऊन पडले. आणि मग त्या अंगावर येऊन पडल्यानंतर माझ्या मिठी मारली आणि मला त्यांचा तो देह म्हणजे एखादा मातेचा देह
मऊ अतिशय असं अगदी ते लक्षात येतं. आणि त्यांच्यावरती माझं प्रेम होतंच. आई साने गुरुजी म्हणजे माझी दुसरी आईच असं होतं. रयत संस्थेमध्ये असताना कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्याबद्दल काय थोडंसं सांगता येईल? मला जे अनुभव आले ते कर्मवीरांना मी जे करतो ते एक चुकीचं असं कधीच वाटलं नाही. म्हणजे एक कसं आहे, पहिल्याच वर्षी मी जे बार स्वदावरती व्याख्यान दिलं, अभ्यास मंडळ घेतली आणि याच्यावरती काय ते बाण तालुका शेतकरी परिषद त्याच्यातून मी घेतली. गावोगाव बाण तालुक्यात गावी न जाता बाण तालुक्यात सुट्टीभर सभा घेतलेलो होतो. आणि हे सगळं केलं आणि शेवटी नाना पाटील आणि कॉम्रेड व्ही एन पाटील ॲडव्होकेट या दोघांच्या पुढाकारानं मी ही परिषद पार पाडली. आणि ते जे काय घडलं ते ह्याच्याकडे गेल्यानंतर इतर संस्थांमध्ये कदाचित वाटलं ह्या काय शिक्षकाचा निर्णय योग्य वाटत नाही असं काही मत त्यांचं झालं नाही. म्हणजे चळवळ करतो ते योग्य आहे असं त्यांना वाटत होतं. हे एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी मला जे काय इन्स्पेक्शनमध्ये जे रिपोर्टमध्ये सरळ धडधडीत इंग्लिश वाक्य आली, मी सांगितले होतं पण ते उल्लेख केला. ते आल्यानंतर तर मुख्याध्यापकांनाही माझं फार महत्त्व वाटायला लागलं. आणि ते कर्मवीरांच्या ह्याच्यावरती कानावरती घातल्यानंतर त्यांनाही ते छान वाटायला लागलं. आणि त्यानंतर तिसरा अनुभव म्हणजे वाल्याला बाकीच्या लोकांनी निर्णय घेतला की बी पाटलांना तिथं पाठवलं पाहिजे, कारण तिथं हे तिथल्या मोठ्या प्रॉब्लेमला हे तोंड द्यायचं आहे, तिथल्या लोकांना त्यांचं मत परिवर्तन करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे त्यांना उपलब्ध होती त्या सर्व शिक्षकांच्या मध्ये मी पात्र वाटलं. म्हणजे शिकवायलाही चांगलं आहे आणि सामाजिक दृष्टी आहे, ते सामाजिक काम करतं वगैरे असं. पहिले तुमचे वडील त्यामुळं काय भाऊराव पाटलांचं काय होतं, मी गेल्यानंतर रिपोर्ट सांगायला संस्थेमध्ये त्यांनी सांगून ठेवलं. म्हणजे शिपाई 2 माझ्या ह्याच्यावर पार्टीवर असायचे. बाहेर पडलं की मला एस टी स्टँडकडे जाऊ दे, सरळ त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे. आणि त्यांच्याशी सगळी शाळेची चर्चा वगैरे झाली की मग ते मला सांग. खूप मला त्याचं आश्चर्यकारक असं काही वाटत होतं. आणि ते राहत किती साधे. ते त्यांचं रयतचं एक धान्य दुकान होतं ते त्याच्यामध्ये, म्हणजे स्वस्त धान्याचं दुकान. त्या दुकानाच्या तिथंच ते राहायचे आणि तिथंच भेटायचं. तिथल्या बकावर बसून चर्चा करायची. म्हणजे असं इतके साधेपणाने ते राहत होते. हे सगळं आश्चर्य वाटणारं होतं. आणि त्यांनी ह्यांना बॅरिस्टर पी जी पाटलांना सांगितल्यानंतर ते लगेच माझ्या कार्यक्रमाला आले. एवढं महत्त्व त्यांना माझ्या कामाचं वाटलं. असं काही गोष्टी मला लक्षात राहण्याचं. आणि त्यामुळं मी खरं म्हणजे ते वाढल्यानंतर प्रत्येक त्यांच्या निर्वाण दिनाला मी हजर राहतो. पण ते तुमच्या आयुष्याची सुरुवात वडिलांच्या ह्याच्यापासून मार्गदर्शन, त्यानंतर साने गुरुजी वडिलांना, त्यानंतर एस एम जोशी नागा गोरे, त्यानंतर संतराम पाटील, तुमचे क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर अण्णा, परत पुण्यातली मंडळी, त्यानंतर पतंगराव कदम, हे सगळ्यांचा एक चांगला तुमच्यावर म्हणजे विचारांचा प्रभाव
ह्या बाकीच्यांचा, आणि त्यामुळे आयुष्याला दिशा चांगल्या पद्धतीने मिळाली, या स्टेजपर्यंत येऊन पोहोचला. नाही, त्यातला महत्वाचा भाग म्हणजे मी भारतीय विद्यापीठाचा मूळ संस्थापक असताना मी ते अधिकार माझ्याकडे ठेवले नाही, पतंगनावाचे देऊन टाकले. आणि मी काय केलं तर मला माझे जे शिक्षक मुख्याध्यापक काय वेतन जे मिळेल त्याच्यावरतीच चाल, म्हणजे शासकीय वेतनच मिळणे, शासकीय पेन्शन असं झालेलं आहे. आणि शासकीय पेन्शन नंतर गेल्या वर्षी मात्र त्यांनी काहीतरी मला 1,00,000 रुपये महिन्याला का द्यायला सुरुवात केली, कारण इथे सगळं गडबडच झालंय. मग ते करून सुद्धा मला पैसे कमी पडतात त्याच्यात, कारण आता माझं नाक कापला असं म्हणतो मी. कशामध्ये तर हे आपलं हे चालू हप्ता मला 5 तारखेच्यात भरता आला नाही. कंपनीचा इन्कम नसल्यामुळं काही भरता आलं नाही. आणि दरवेळा पण आता तो काय थांबलं होतं माझं, तर इन्कम टॅक्स कट झाल्यामुळं माझा हप्ता आला नाही. ते जर आला असतं तर मला रेग्युलर हप्ता 1,35,000चा हप्ता आहे, 34,000चा मार्ग निघेल, जाईल, काय निघेल काहीतरी असं मला वाटतंय, म्हणून मी ते प्रयत्न करतोय. ठीक आहे, त्या प्रयत्नासाठी मला 10 दिवस आहे, आणि तुमचं 10 दिवसात त्या पुन्हा किमान 5 दिवस तिकडं पुणे मुंबईला जाणार. तुमचं आयुष्य समाजासमोर आदर्श आहे, आणि तो आयुष्याचा पट उलगडण्याची संधी मला मिळाली, याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही जे काम करताय, रिअल हिरोज हे यूट्यूब चॅनल जे काम करताय ते समाजाला पुढं नेणारं काम आहे असं मला वाटतं. आणि ते समाजामध्ये जे काही चांगलं काम करत असतील, निस्वार्थी काम करत असतील, त्या कामाला बळकटी देणारं असं त्यांना किंवा काम करणाऱ्यांना उत्साह मिळेल, आणि ते काम करणारे ताकदीनं आणखीन जास्त जोरात काम करतील असं प्रोत्साहन तुमच्या कामामुळे मिळते. त्यामुळे तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद.